पुणे येथे पत्नीला पतीकडून आणि पतीच्या घरच्यांकडून मारहाण छळ झाला। त्यामुळे पत्नी ही माहेरी मुंबईला निघून गेली। तर आता महिलेने कोणत्या न्यायालयामध्ये दाद मागावी? तर याचे उत्तर आपण आज AACG म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड चॅनलमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर महिला कोणत्याही शहरात तक्रार दाखल करू शकते जिथे ती सध्या राहत आहे। कलम 27 कौटुंबिक हिंसाचार अधिनियमनुसार स्पष्ट केले आहे की पीडित महिला ज्या ठिकाणी सध्या वास्तव्यास आहे त्या शहरातील मॅजिस्ट्रेट कोर्टात ती तक्रार दाखल करू शकते। ती तक्रार पतीच्या घराच्या ठिकाणीही करू शकते। जिथे हिंसाचार झाला किंवा पती राहत होता त्या शहरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कडेही तक्रार दाखल करता येते। त्यानंतर तक्रारीसाठी कोणकोणत्या ठिकाणी परवानगी आहे? तर जिथे महिला वास्तव्यास आहे, सध्या राहते त्या ठिकाणी ती तक्रार जाऊन दाखल करू शकते। नंतर जिथे घटना घडली म्हणजेच पतीचे घर, तिथे त्या भागामध्येही जाऊन ती न्यायालयामध्ये तक्रार दाखल करू शकते। तिसरे, जिथे पती राहतो किंवा राहत होता त्या ठिकाणीही तिला करता येते। यातील महत्त्वाचे मुद्दे: पीडितेला तिच्या सोयीच्या ठिकाणी तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे। महिला आयोग, पोलीस स्टेशन किंवा थेट कोर्टातही अर्ज दाखल करता येतो। याचे उदाहरणाने पाहूया। जर महिला पुण्यात पतीच्या घरी राहत असताना मारहाणीचा किंवा मानसिक त्रासाचा सामना करत होती आणि नंतर ती नाशिकला माहेरी परत गेली, तर नाशिकमधील मॅजिस्ट्रेट कोर्टात डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत तक्रार दाखल करता येऊ शकते। धन्यवाद।